तू कसं बोलतो सर? 1 मिनिट सर, 2 मिनिट सर, 2 मिनिट. तू कसं बोलतो? अरे मग तू मी ऐकलं ना, मग तू पुन्हा HOD होते तर तो HOD पण फोनवर वाजवता. अविनाश दादांना फोन कर आणि सांग एका महिलेच्या अंगावर चाय टाकला आणि सचिन कोपरे गेलाय तिथे आणि त्याला सांगा माफ करायला सांगा म्हणून. काय उद्या महिलांवर चाय टाकेल, उद्या ऍसिड टाकेल, उद्या चाकू मारेल. सर मी काय म्हणतो, तुम्हाला गांभीर्य समजतं का? आपल्या घरात पण महिला आहे, माझ्या घरी पण बायको आहे, तुमच्या घरी पण बायको असेल, बहीण असेल, आई असेल. मग तुम्ही डिसिजन उद्या घेतला असता का की ते हॉस्पिटल चालून देणार नाही? हे माझा शब्द आहे. हा, मग तुम्ही कोणाला पण आणा, तुम्ही तुमचं ज्याचं हॉस्पिटल आहे त्यांनाही आणलं तरी मी इथे चालून देणार नाही. हे लक्षात आम्ही निघालो. हात पण उचलायला लावू नको. तू ज्या पद्धतीने बोलतोयस ना, दोन्ही साईड बघायला पाहिजे. अरे एखाद्या महिलेवर ठीक आहे धक्का दिला, तुला अधिकार आहे का चाय टाकायचा त्याच्या अंगावर? सीसीटीव्हीची मागणी केली ना आम्ही. मग अरे ऐकतो, तू कशाला सांगतो? तू त्याला कशाला पळवला? मग तू कशाला पळवला त्याला? तुमच्या स्टाफने पळवलं ना, मग तू कसं पळवलं त्याला? मग तू असं नको बोलू एखाद्या महिलेबद्दल. तू म्हणतोय ना, मी म्हणत नाही महिलेची चुकी असेल, मग तुम्ही असं तुझा आता स्टाफ आता काय बोलवतं ते मला कळालं. तू बोललास, तो सिक्युरिटी वाला बोलला, तो पुढे गेला तो सुपरवायझर तो बोलला. अरे समोर बोलवला ना, बोलव. कशाला 7 वाजता पळवला? कशाला पळवला तू? किती कंप्लेंट होणार? यांना अक्कल नाही शिकवणार. उद्या चाकू मारतील. हो, ट्रेन मध्ये जाताना चाकू मारतात. मग अरे पेशंट बरोबर पण तुम्ही चुकीचं बोलतो ना. तू विक्राम, मी तुला काय वाईट नव्हतं बोललो. तू जर एखाद्या महिलेला बोलतो ना, उद्या समोर बघू, उद्याची गोष्ट तुझी बहिणीचं झालं असतं तर, आता मी बोलतो तुझ्या बहिणीचं झालं असतं तर काय केलं असतं? तू उद्या ते बोलतात उद्या करतो आम्ही. ह्याला नाही ना अर्थ साहेब, ह्याला अर्थ असतो का? तुम्ही आता नेणार 4 तास, मला सांगा ऑनलाईन सर काय एवढं तुम्हाला महिलेबद्दल गांभीर्य नाही तर मी सांगतो ना काय करायचं ते. सर मला काय म्हणायचंय, तुम्हाला महिलांच्या बाबतीत जर वाटत असेल तर ठीक आहे ना, तर मी लाईव्ह करतो की महिलांच्या एकदम चांगल्या घरातला पोरगा आहे, सुशिक्षित आहे, वेल एज्युकेटेड आहे, पण माणसं फर्स्टेड झाले. हो सर, ट्रेनमध्ये प्रवास